Hello everyone, welcome to 11th Commerce, all of you. Myself, Miss Pavar Kedi from MHG Junior College, Malegaon Camp. Today we will start your online lecture subject Bookkeeping and Accountancy. Chapter number 7, Depreciation. Dear student, we are going to learn depreciation. Now, introduction of depreciation. In daily life, we use many assets which could be tangible or intangible. Such assets have their own life. For example, building, furniture, machinery, etc. It is necessary to spread the cost over a number of years during the useful life of the assets. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच काय बघा, आपल्या दैनंदिन जीवनात अनेक टँजिबल इनटँजिबल म्हणजेच दृश्य किंवा अदृश्य संपत्तीचा आपण वापर करत असतो. त्या ॲसेटलाच किंवा संपत्तीलाच स्वतःचे एक आयुष्य असते. उदाहरणार्थ इमारत, फर्निचर, यंत्रसामग्री इत्यादी ॲसेटच्या स्थापनेपासून किंवा तिच्या प्राप्तीपासून तिच्या वर्षानुवर्ष सतत उपयोग होत असतो. त्यामुळेच त्या ॲसेटची किंमत किंवा कॉस्ट संपत्तीच्या उपयुक्त आयुष्यामध्ये विभागणे आवश्यक असते आणि म्हणूनच स्थिर संपत्तीची किंमत विभागण्याच्या प्रक्रियेलाच आपण घसारा किंवा डेप्रिसिएशन असं म्हणत असतो. नेक्स्ट, डेफिनेशन ऑफ डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन इज अ परमनंट काउंटिंग अँड ग्रॅज्युअल फॉल इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स. डिप्रिसिएशन इज द फॉल इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स. फॉल म्हणजेच कमी होणे. फॉर एक्झाम्पल, आपण दैनंदिन वापरात जे कपडे वापरत असतो ते कपडे काही कालावधीनंतर जुने होतात किंवा ते फाटतात. म्हणूनच आपण ते कपडेसुद्धा डेप्रिसिएट झाले असं म्हणू शकतो. त्यानंतर आपल्याकडे मोबाईल फोन सर्वांकडे आहेतच. काही काळानंतर तो फोनसुद्धा जुना होतो. म्हणजे त्यापेक्षा एक्स्ट्रा व्हर्जन काहीतरी बाजारात उपलब्ध झालेलं असतं किंवा त्याची एकतर स्क्रीन तुटलेली असते किंवा त्याचा डिस्प्ले गेलेला असतो किंवा त्याचा कीपॅड खराब होतो. म्हणजेच ते सुद्धा काय होतात, एक प्रकारे जुने होतात. त्यालासुद्धा आपण काय म्हणू शकतो, डेप्रिसिएशन असे म्हणत असतो. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट, कॉजेस ऑफ डेप्रिसिएशन. फर्स्ट, कॉजेस ऑफ डेप्रिसिएशन. नॉर्मल अँड नॅचरल विअर अँड टिअर. Value of as fixed asset is reduced due to its normal and natural wear and tear or actual use. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष संपत्तीचा उपयोग करीत असतो त्यावेळेस नैसर्गिक तुटफुटी होतच असते. त्यामुळेच फिक्स ॲसेटची ही किंमतसुद्धा किंवा व्हॅल्यूसुद्धा काय होत असते, कमी होत असते आणि संपत्तीचा जास्त उपयोग केल्यास त्याचे जास्त नुकसान किंवा त्याचा तुटफूट होत असते. त्यानंतर नेक्स्ट, पॅसेज ऑफ टाईम. फिक्स ॲसेट्स गेट डेप्रिसिएटेड ड्यू टू ॲप्लिकेशन ऑफ टाईम, सो इट इज नेसेसरी टू डेप्रिसिएट देम इवन इफ दे आर नॉट इन यूज. फॉर एक्झाम्पल, पेटेंट्स, ट्रेडमार्क्स, कॉपीराईट, सॉफ्टवेअर, डिझाईन एक्सेट्रा. ज्यावेळी फिक्स ॲसेट्स जरी उपयोगात नसली तरी ठराविक काळानंतर तिचे मूल्य कमी होत असते. म्हणजेच ते काय असते, फॉर एक्झाम्पल आपण बघूया, व्यापारी चिन्ह, भाडेपट्टी, संगणक प्रणाली एक्सेट्रा. नेक्स्ट पॉईंट आहे ॲब्सॉलन्सेस. ऑन अकाउंट ऑफ टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट ऑर चेंजेस इन टेक्निक्स ऑफ प्रोडक्शन द ओल्ड ॲसेट्स बिकम ऑब्सॉलेट ऑर अवरडेटेड अँड ऑल these causes reduction in their value. It is called obsolescence. For example, computer, television, etc. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे किंवा उत्पादनाच्या तंत्रातील बदलामुळे जुनी जी स्थिर संपत्ती जरी वापरण्यासारखी असली तरी ती कालबाह्य किंवा निरुपयोगी होत असते. म्हणजेच त्या संपत्तीची व्हॅल्यू किंवा त्या संपत्तीची जी किंमत असते ती काय होत असते, कालांतराने कमी होत असते. फॉर एक्झाम्पल, कम्प्युटर, टेलिव्हिजन. आपल्या रोजच्या दैनंदिन वापरामध्ये आपण टेलिव्हिजनचा, कम्प्युटरचा उपयोग करत असतो आणि हा वापर करत असताना सुरुवातीला
कम्प्युटर होते, आता लॅपटॉप आलेले आहेत. म्हणजे काय, तंत्रज्ञानातील बदलामुळे त्या लॅपटॉप आल्यामुळे आपल्या कम्प्युटरची व्हॅल्यू काय झालेली आहे, कमी झालेली आहे. म्हणजे काय, लॅपटॉपची मागणी वाढल्यामुळे आपल्या कम्प्युटरची काय झालेली आहे, मागणी काय झाली, कमी झालेली आहे. म्हणजे त्याची व्हॅल्यू काय झाली, कमी झालेली आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे डिप्लेशन. डिप्लेशन मीन्स to empty. Depletion is also one of the causes of decrease in the value of wasting assets such as forest, oil wells, mines, etc. डिप्लेशन मीन्स ऱ्हास होणे. नष्ट होणाऱ्या संपत्तीचा अतिवापर केल्यास त्या ॲसेटची व्हॅल्यू कमी होते. उदाहरणार्थ जंगल, इंधन विहिरी, खाणी इत्यादी. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे नॅचरल इम्पेअरमेंट ऑफ ॲन ॲसेट. द प्राईज ऑफ फिक्स ॲसेट डिक्रीजेस ड्यू टू नॅचरल कॅलॅमिटीज सच ॲज अर्थक्वॅक्स, स्टॉर्म, फायर, फ्लूड्स और ॲक्सिडेंट एक्सेट्रा. कधीकधी मानवावर नैसर्गिक आपत्ती येत असते. म्हणजेच नैसर्गिक आपत्तीमुळे फिक्स ॲसेटचे काय होत असते, नुकसान होत असते. त्यामुळे तिची किंमत कमी होते. अशा वेळेस नुकसान झालेल्या संपत्तीची नोंद जमा खर्चाच्या पुस्तकात करावी लागते. नेक्स्ट पॉईंट इन्व्हेन्शन. व्हेन द न्यू मशीन्स ऑर ॲसेट्स आर इन्व्हेंटेड, द अर्लियर ॲसेट्स or machines being used may lose their utility and hence their value is reduced. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी नवीन यंत्राचा किंवा टेक्नॉलॉजीचा शोध लावला जातो, अशावेळी आधीच्या मशिनरीचा उपयोग हा काय होत असतो, आपोआप कमी होत असतो. त्यामुळे त्याची व्हॅल्यूसुद्धा काय होत असते, कमी होत असते. उदाहरणार्थ ज्यावेळी बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये iPhone 8 आला, तेव्हा iPhone 7ची किंमत ही काय झाली, कमी झालेली होती. म्हणजे त्याची व्हॅल्यू काय झाली, त्या ठिकाणी कमी झालेली आहे. आणि लास्ट पॉईंट मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू ऑफ ॲन ॲसेट गोज ऑन चेंजिंग अकॉर्डिंग टू द प्रिव्हेलिंग कंडिशन्स. हेन्स डेप्रिसिएशन ऑल्सो चेंजेस. व्हेन मार्केट व्हॅल्यू ऑफ ॲन ॲसेट्स डिक्रीज ॲज कम्पेअर टू इट्स कॉस्ट, इट कॉजेस द डेप्रिसिएशन ऑन इट. बघा, सध्याच्या परिस्थितीत ॲसेटचे व्हॅल्युएशन हे कमी जास्त होत असते. त्यामुळेच त्याचे डेप्रिसिएशनसुद्धा काय होत असते, बदलत असते. जेव्हा बाजारपेठेत एखाद्या संपत्तीचे मूळ किमतीच्या किंवा जवळच्या मूल्याच्या तुलनेने व्हॅल्यू किंवा मूल्य कमी होते, तेव्हा ते सुद्धा डेप्रिसिएशन आकारल्याचे एक कारण ठरू शकते. नेक्स्ट पॉईंट आहे आपला मेथड ऑफ डेप्रिसिएशन. देर आर डिफरंट मेथड ऑफ डेप्रिसिएशन. फर्स्ट इज फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड और स्ट्रेट लाइन और ओरिजिनल कॉस्ट मेथड. सेकंड इज डिमिनिशिंग और रिड्यूसिंग बैलेंस और रिटर्न डाउन वैल्यू मेथड. नाउ फर्स्ट मेथड इज ओरिजिनल कॉस्ट मेथड. म्हणजेच मूळ किमतीवर घसारा. जी ओरिजिनल कॉस्ट असते त्याच्यावर डेप्रिसिएशन करणं